शनिवारी भर दिवसा एका हॉटेल व्यावसायिकाचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहर गेल्या 4 दिवसापासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला होता। आज श्रीरामपूर शहरामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने भव्य असा विराट मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चानंतर जे आस्थापना जे आहेत त्या आस्थापना श्रीरामपूर शहरामध्ये व्यावसायिक जे आहेत ते आपली दुकाने जी आहेत ती खुली करत आहे व्यवसायासाठी। आपल्याबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी व्यावसायिक आहे। 4 दिवसापासून दुकानं बंद होती, काय सांगता? 4 दिवसापासून दुकान बसल्यामुळे धंद्यावर परिणाम होतो, सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये आणि आज ते उघडलं आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये। या ठिकाणी एक तरुण व्यावसायिक जो आहे त्याची हत्यानंतर हा बंद होता। हत्यानंतर बंद झाल्यानंतर 4 दिवस सगळ्यांनी बंद पाडला येतो आणि ते चांगला एकजूट झाला आहे सगळा, काहीच नाही, समाज सगळा एकजूट आहे आणि सगळे दुकानदार एकजुटीने सगळ्यांनी कामं करून सगळं काही व्यवस्थित झालं आहे ते आणि 4 दिवसानंतर परत आता दुकानं ती पूर्वत उघडण्यात आली आहेत। गुन्हेगारी या ठिकाणी फोफावते, त्यामुळे हे सर्व बंद केला। 4 दिवस व्यवसायाचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसानाला आपल्याला सामोरं जावं लागलं। दुकानाच्या नुकसानाला समोर तर जावं लागतं, जे रोजंदारीवरचे आहे त्यांची पोटपाण्याचे प्रश्न, दुकानदाराची पोटपाण्याचे प्रश्न, ज्यांच्याकडे काही नाही ते समजा ते हातावरचे मजूर लोक, त्यांनासुद्धा तो त्रास आहे ना, त्याचीसुद्धा अडचण आहेच। पुढील काळात काय वाटतं? पुढील काळात सगळं व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, सुखसंगाने सगळ्या नांदावं म्हणून अशी आमच्याकडून अपेक्षा आहे ती। आपण व्यावसायिक आहे तर ही जी गुन्हेगारी आहे याचा कुठेतरी आपल्याला देखील त्रास होतो म्हणजे त्याचं काहीतरी त्याचं हे झालं पाहिजे, उच्चाटन झालंच पाहिजे गुन्हेगारीचा, काहीतरी त्याचा काहीतरी हे उपाय झाला पाहिजे, काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे। ते गुन्हेगारीचं उच्चाटन हे झालं पाहिजे असं जे सर्वसामान्य व्यावसायिक आहे श्रीरामपूरकर जे आहे यांच्याकडून व्यक्त केलं जातं आहे। आज 4 दिवस झाले दुकान बंद होती, त्यामुळे आज खूप मार्केट शांत आलं होतं। नंतर खूप म्हणजे तर मार्केटमध्ये पोझिशन खूप अवघड झाली होती, दुकानात धूळ वगैरे खूप साचली, साफसफाई वगैरे। तर आज 4 दिवसानंतर दुकान उघडले, धूळ होती, तुम्ही साफसफाई केली, पण हे जो बंद होता तो कशासाठी होता? आज जे बंद होतं तर हे अशा काही गोष्टी श्रीरामपूरमध्ये घडल्यामुळं बंद झाल्यामुळं काही कारण असतं, ते व्यापाऱ्यामध्ये हे झाल्यामुळं व्यापारी लोकांनी सगळ्यांनी बंद ठेवल्यामुळं असा विषय झाला होता। काय वाटतं? आता मार्केट खोलण्याची प्रोसेस समजा सुरळीत होण्यास थोडा टाईम लागेल नाही का आता, कारण की 4 दिवस पूर्ण गॅप पडला ना मार्केटमध्ये, त्यामुळं थोडं अवघड झालं। आरके न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, श्रीरामपूर, अहिल्यानगर।